श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, हा मंत्र तुमच्या समोर योगायोगाने आला नाही तर ही स्वामींची योजनाच आहे. हा मंत्र जर तुम्ही मनापासून ऐकला तर तुमच्या जीवनात, घरामध्ये, ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू होईल. जी ऊर्जा तुमच्या घरातील, ऑफिसमधील किंवा तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकेल आणि तुम्हाला सुख समाधान प्राप्त करून देईल. अट एवढीच आहे, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे, कारण यामध्ये अक्कलकोटचा राजा श्री स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा सामावलेली आहे. तीच ऊर्जा तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल, प्रगतीकडे घेऊन जाईल. कारण ती ऊर्जा तुमच्या भोवती सतत ऐकल्याने मंत्र, ती ऊर्जा तुमच्या भोवती एक असं सुरक्षा कवच तयार करेल, जेणेकरून तुमची सर्व संकटांपासून मुक्ती होईल. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. संकटात स्वामी तुमच्यासाठी धावून येतील आणि यासाठी जास्त काही करायचे नाही. व्रतवैकल्य नाही किंवा खर्च नाही. फक्त हा मंत्र आहे, तो संपूर्ण मंत्र मन लावून ऐकायचा आहे आणि मग पहा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये कसा घडू लागेल. तर मंडळी, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, येणारे दिवस तुझे असणार आहेत, परंतु हे दिवस तसेच येणार नाहीत. त्याची सुरुवात आज तुझ्या मनातून होणार आहे. सर्वात आधी तुला तुझ्या मनातील तो भीतीचा काळा ढग बाजूला सारावा लागेल. माझं कसं होईल हा प्रश्न आता तुझ्या शब्दकोशातून काढून टाक. कारण ज्याचा सामना त्रैलोक्याचा स्वामी करतो त्याचं कसं होईल नाही तर त्याचं भलंच होईल. कदाचित तुला आर्थिक विवंचनेनं घेरलं असेल, खिशात दमडीही नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. घराचं भाडं, मुलांचं शिक्षण, औषध पाणी सगळे रस्ते बंद वाटत असतील. कोणाकडे हात पसरावे तर स्वाभिमान आड येतो आणि न पसरावे तर परिस्थिती जगू देत नाही. अशा कात्रीत तू सापडला आहेस ना, तर मग ही बातमी खास तुझ्यासाठीच आहे. तुझी रिकामी झोळी आता फाटेपर्यंत भरली जाणार आहे. हे शब्द हवेतले नाहीत, हा माझा तुला शब्द आहे. स्वामींचे शब्द हवेतले नसतात आणि स्वामींची लीला आगाध असते. ते तुला पैसे देऊन मदत करतील असे समजू नकोस. ते तुझ्यासाठी अशा संधी निर्माण करतील, तुझे हात इतके बळकट करतील की जी लक्ष्मी आज तुला हुलकावणी देते तीच लक्ष्मी उद्या तुझ्या उंबऱ्यात पाणी भरेल. फक्त तुझ्या सबुरीचा बांध फुटू देऊ नकोस. बाळा, तू स्वतःला खूप कमी लेखतोस. तुला वाटतं की तुझं नशीबच खोटं आहे, पण तसं नाही आहे. त्या लोखंडाला आगीत जास्त तापवलं जातं आणि ज्याला हातोड्याचा जास्त घाव सोसावे लागतात त्याचं रूपांतर तलवारीत होतं. साध्या लोखंडाची किंमत भंगारात असते, पण तलवारीची किंमत राजाच्या मेण्यामध्ये असते. तू आजवर जे सोसलंस ती आग होती, ते घाव होते. आता तू तलवार झाला आहेस. आता तुला फक्त आणि फक्त चमकायचे आहे. तुझे जुने दिवस आता इतिहास जमा होणार आहेत. लोक जेव्हा तुझी प्रगती बघतील तेव्हा त्यांच्या डोळ्यावरचा विश्वास बसणार नाही. जे लोक आज तुला नावं ठेवतायत तेच लोक उद्या तुझी ओळख सांगताना अभिमानाने मिरवतील. हा बदल त्या बातमीमुळे घडणार आहे जी स्वामींनी आज तुझ्यासाठी पाठवली आहे. पण यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. आज आत्ता याच क्षणी तुझ्या मनातला तो द्वेष, तो राग सोडून द्यावा लागेल. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना माफ करून टाक. हो, मला माहीत आहे कठीण आहे. ज्यांनी काळजाचे तुकडे केलेत त्यांना माफ कसं करायचं. पण बाळा, जोपर्यंत तू त्यांना तुझ्या मनात जागा देशील तोपर्यंत स्वामींना तिथे यायला जागा उरणार नाही. आणि म्हणूनच तुला जर वाटत असेल स्वामी तुझ्या सोबत असावे, स्वामींनी तुझ्या जीवनात यावे, तुझ्या हृदयात स्थान मांडून बसावे, तर हा मंत्र संपूर्ण ऐक. अर्धवट ऐकण्याचे पाप तू करू नकोस. हा मंत्र संपूर्ण ऐकता क्षणी स्वामी तुझ्या जीवनात प्रवेश करतील आणि तुझ्या जीवनातील सर्व संकटे नष्ट करतील. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय.
ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थ ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थ ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थ ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थ ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।